नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। प्रभाग क्रमांक 10 मधील प्रचाराला पकडला वेग, उमेदवार निवडून आणण्याचे कार्यकर्त्यांसमोर आव्हान। भाजपा यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ उतडा यांच्या नेतृत्वामध्ये उमरखेड नगर परिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, सत्यशोधक शेतकरी संघ महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ निधीताई नितीन भुतडा व प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार भास्कर साधू व सौ करुणा कुबडे यांच्या प्रचारार्थ उमरखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेवराव ससाने, सभापती कृष्णा पाटील देवसरकर, शहराध्यक्ष अतुल खंदारे, विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट अनिलराव माने, ॲडव्होकेट जितेंद्र पवार, ॲडव्होकेट विजय गुजरे, राधेश्याम भट्टड, कैलास उदावंत, सरपंच परमात्मा गरुडे, राजूभाऊ विनकरे, सचिन डोंगरे, नलिनी ठाकरे, सपना रासेकर, उषा तास्के व अनेक महिला आणि भाजपचे शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांना निवडून आणण्याकरिता पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने कामाला लागलेले आहेत। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टिकोनातून 26/11 हा एक दुर्दैवी दिवस होता। या दिवशी अजमल कसाब नावाच्या आतंकवाद्यानं त्याच्या साथीदारासह सगळ्या मुंबईला वेठीस धरलं होतं आणि या 26/11 मध्ये या मुंबईला वेठीस धरून खूप मोठा आतंकवादी हमला घडवण्याचा कट त्यांचा होता। पण आपल्या मुंबई पोलिसांनी, आपल्या जवानांनी सतर्कता दाखवून आपल्या नागरिकांचे प्राण वाचवले आणि त्या कसाबला पकडून तो आतंकवादी हमला ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये आपल्या पोलीस जवानांचा, काही दुर्दैवी जवानांचा मृत्यू झाला आणि नागरिकांचा सुद्धा मृत्यू झाला। या देशाचा नागरिक म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचा